राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो असं बोललं जातं। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून हे स्पष्ट झालंय। जुलै 2023 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेलेही पाहायला मिळाले। त्यानंतर बारामती लोकसभेची लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये झाली। मात्र पडद्यामागील खरी लढत काका पुतण्यामध्येच होती असंही बोललं गेलं। दरम्यान पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र पाहायला मिळतील का याबाबतही सर्वांना उत्सुकता आहे। आता थेट अजित पवारांनीच याबाबत भाष्य केलंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे। आजच्या घडीला आम्ही जी भूमिका घेतली आहे ती इतरांना योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढे काही होऊ शकतं। आज आम्ही ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतलीये ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली तर त्याच्यामध्ये भविष्यात काही गोष्टी घडायच्या की नाही ते काळ ठरवेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे अजितचा स्वभाव मला माहिती आहे, तो कधीही कोणापुढे हात पसरवत नाही असंही काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं। तर निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी कायम शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं आहे। मुलगा मोठा झाला की वडील त्याच्या हातीत कारभार देतात। आता तुमचं वय 84 झालंय, आता तुम्ही माझ्या हातात सर्व कारभार द्या असंही अजित पवार एका सभेत म्हणाले होते। त्यामुळे विधानसभेपूर्वी किंवा त्यानंतर पवार काका पुतण्यामध्ये दिलजमाई होणार का असा सवाल विचारला जातोय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।